क्विक रिव्हिजन ऑफ चॅप्टर. पायथागोरस थेरम हा चॅप्टर आपला कव्हर झालेला आहे. छोटा चॅप्टर होता. या चॅप्टरमध्ये असणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी तुम्ही ऑलरेडी तुम्हाला माहिती होत्या, प्रिव्हियस क्लासेसमध्ये त्याचा अभ्यास तुम्ही केलेला होता. 2 प्रॅक्टिस सेट होता, 1 प्रॉब्लेम सेट होते आणि काही मोजके थेरम होते. सो पायथागोरस थेरम या चॅप्टरची आपण सुरुवात केलेली विथ राईट अँगल ट्रँगल आणि पायथागोरस थेरमचे स्टेटमेंट काय असते ते आपण बघितलेलं. राईट अँगल ट्रँगल म्हणजे काय? असा ट्रँगल की ज्याच्यामधला एक अँगल 90 डिग्री आहे. 90 डिग्री अँगल आपण नेहमी असं दाखवतो. सो दिस इज राईट अँगल ट्रँगल. जर मी ट्रँगल ABC कन्सिडर केला, या ट्रँगल ABC मध्ये अँगल B 90 डिग्री आहे, त्यामुळे या ट्रँगलला मी बोलणार राईट अँगल ट्रँगल. जो अँगल 90 डिग्री आहे त्याच्या ऑपोजिट जी साईड असते, त्याच्या समोरची जी साईड असते, दॅट इज लॉंगेस्ट साईड ऑफ गिवन ट्रँगल. आणि ही जी लॉंगेस्ट साईड असते याला आपण बोलतो हायपोटेनियस. त्याला काय बोलतो आपण? हायपोटेनियस. त्यानंतर ह्या ज्या असतात ह्या असतात ट्रँगलच्या राहिलेल्या 2 बाजू, रिमेनिंग 2 साईड. कधी याला आपण बेस आणि हाईट सुद्धा बोलतो. BC बेस असेल तर AB हाईट असेल, AB बेस असेल तर BC हाईट असणार आहे. म्हणजे हाईट आणि बेस दोन्ही इंटरचेंजेबल असतात. 90 डिग्रीज अँगल ज्या 2 साईडनी फॉर्म होतोय तर त्यामधली एक साईड असते बेस आणि दुसरी साईड असते हाईट. ओके. तर ह्या ट्रँगलसाठी, राईट अँगल ट्रँगलसाठी आपण पायथागोरस थेरमच्या अकॉर्डिंग काय लिहू शकतो? अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम, इन अ राईट अँगल ट्रँगल स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग 2 साइड्स. किंवा आपण असं बोलू शकतो, स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ बेस अँड हाईट ऑफ गिवन ट्रँगल. ओके. सो सपोज ही साईड A आहे, ही साईड B आहे. ट्रँगल आपण PQR कन्सिडर करूया. अँगल Q 90 डिग्री. सो ही साईड A आहे, ही साईड B असेल तर अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम वी कॅन राईट A² इज इक्वल टू A² प्लस B². ही जी स्टेटमेंट आहे याला आपण बोलतो पायथागोरस थेरम. ओके. सो एखादा अँगल जर दिलेल्या ट्रँगलचा एक अँगल 90 डिग्री असेल तर त्यावेळेस त्या केसमध्ये नेहमी हे रिलेशन व्हॅलिड असणार आहे. हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग 2 साईड. किंवा या व्यतिरिक्त जर सपोज असं असेल की आपल्याकडे हे रिलेशन आहे, एक ट्रँगल दिलेला आहे, आपल्याला माहित नाही तो ट्रँगल राईट अँगल आहे की नाही. एक ट्रँगल आहे, त्या ट्रँगलमध्ये सपोज हे रिलेशन सॅटिस्फाय होत आहे, हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग 2 साईड्स. याचा अर्थ काय? तो दिलेला ट्रँगल जो आहे तो ट्रँगल असणार आहे नेहमी राईट अँगल ट्रँगल. किंवा आपण असं बोलू शकतो त्या ट्रँगलमधला एक अँगल नेहमी 90 डिग्री असणार आहे. सो हे जे स्टेटमेंट आहे याला आपण बोलतो कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. कॉन्व्हर्स म्हणजे काय? जी ओरिजिनल जो थेरम असतो त्याचा रिव्हर्स असतो कॉन्व्हर्स. सो अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम जर अँगल 90 डिग्री असेल तर साईडचं रिलेशन हे असतं. ठीक आहे. तर याचं कॉन्व्हर्स काय असणार आहे की सपोज साईडचं रिलेशन जर हे असेल तर आपण त्याच्यावरून कन्क्लूड करू शकतो की दिलेला ट्रँगलचा एक अँगल 90 डिग्री आहे, दॅट मीन्स गिवन ट्रँगल इज अ राईट अँगल ट्रँगल. हा असतो याचा कॉन्व्हर्स. हे सुद्धा आपण बघितलं. त्यानंतर आपण पायथागोरियन ट्रिपलेट बघितलेला. ट्रिपलेट म्हणजे काय? 3 नंबरचा एक सेट असतो, त्याला आपण बोलतो पायथागोरियन ट्रिपलेट. सो असे 3 नंबर की जे 3 नंबर एखाद्या राईट अँगल ट्रँगलच्या साईड रिप्रेझेंट करू शकतात. असे 3 नंबर की जे एखाद्या राईट अँगल ट्रँगलच्या साईड रिप्रेझेंट करू शकतात. तर तो जो 3 नंबरचा सेट असतो त्याला आपण बोलतो पायथागोरियन ट्रिपलेट. फॉर एक्झाम्पल 3, 4, 5. 3, 4, 5 याच्यामध्ये लॉंगेस्ट जर सपोज हे जे नंबर्स आहे हे नंबर्स एका राईट अँगल ट्रँगलच्या साईड्स रिप्रेझेंट करतात. मग लॉंगेस्ट साईड रिप्रेझेंट करणारा नंबर कोणता असणार? 5. एक साईड असेल 3, एक साईड असेल 4. 5 स्क्वेअर किती आहे? 25. आणि बाकीच्या जे 2 साईड आहे त्यांच्या स्क्वेअरची सम जर मी केली 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर 9 प्लस 16 दॅट इज 25. 25 इज इक्वल टू 25. अर्थ काय? इथे पायथागोरस थेरमची जी स्टेटमेंट आहे ती स्टेटमेंट व्हॅलिड आहे. त्यामुळे हे जे नंबर्स आहे हे नंबर्स एक राईट अँगल ट्रँगलच्या साईड रिप्रेझेंट करतात. आणि म्हणून हा जो नंबरचा सेट आहे किंवा हा जो ट्रिपलेट आहे याला आपण बोलतो पायथागोरियन ट्रिपलेट. असे बरेचसे नंबर्स आहे. एक सेट आहे 60, 11, 61. तर यामध्ये सुद्धा तुम्ही 61 स्क्वेअर करून बघा आणि 60 स्क्वेअर प्लस 11 स्क्वेअर करा. ही जी सम आहे ही सम नेहमी 61 स्क्वेअर असणार आहे. सो दिस इज अनदर पायथागोरियन ट्रिपलेट. असे बरेचसे ट्रिपलेट तुम्ही फाइंड करू शकता पायथागोरियन ट्रिपलेट म्हणून. त्यानंतर पायथागोरियन ट्रिपलेट आपण कसे फाइंड करू शकतो किंवा आपण कसे बनवू शकतो? सो त्यासाठी सपोज जर मी 2 नंबर कन्सिडर करते, एक नंबर A आहे, एक नंबर B आहे. ठीक आहे. त्यामध्ये सपोज मी असं कन्सिडर करते A इज ग्रेटर दॅन B. 2 नंबर आहे, त्यामधला एक नंबर A, दुसरा नंबर B, A इज ग्रेटर दॅन B. तर या नंबरच्या 3 फॉर्ममध्ये आपण या 2 नंबरचा यूज करून आपण 3 नंबर फॉर्म करू शकतो विच विल बी पायथागोरियन ट्रिपलेट. सो फर्स्ट नंबर असेल A² प्लस B², सेकंड A² मायनस B² आणि थर्ड असेल 2AB. यामध्ये व्हॅल्यू पुट करा, कोणतेही 2 नंबर घ्या, त्या व्हॅल्यू पुट करा, त्यावरून हे जे 3 नंबर मिळतील तुम्हाला हे 3 नंबर नेहमी पायथागोरियन ट्रिपलेट रिप्रेझेंट करते. फॉर एक्झाम्पल सपोज A ची व्हॅल्यू मी घेते, लेट्स से A इज इक्वल टू 4 आणि B इज इक्वल टू 3. A4 घेतला, B3 घेतला, तर मला ट्रँगलच्या साईड्स काय म्हणणार? हे 3 काय असणार? हे 3 ट्रँगलच्या साईड्स असणार आहे किंवा 3 नंबर असणार आहे. सो फर्स्ट नंबर काय असेल? A² प्लस B² म्हणजे 16 प्लस 3 स्क्वेअर 9 दॅट इज इक्वल टू 25. सेकंड नंबर काय असणार आहे? 16 मायनस 9 दॅट इज इक्वल टू 7.
थर्ड नंबर काय असणार आहे 2 इंटू ए इंटू बी मीन्स 12 24. सो 24 7 25 हे जे 3 नंबर आहे हे 3 नंबर नेहमी पायथागोरन ट्रिपलेट रिप्रेझेंट करते. लगेच व्हेरीफाय करूया. 25 हायेस्ट नंबर कोणता आहे 25. 25 स्क्वेअर 625. बाकीच्या 2 नंबरच्या स्क्वेअरची जर मी सम केली 7 स्क्वेअर 49 अँड 24 स्क्वेअर 576 625 झाला. पायथागोरसचा जो थेरम आहे तो इथे लागू होतोय. सो 24 7 25 दिस इज पायथागोरन ट्रिपलेट. तर यामध्ये तुम्ही सिक्वेन्स चेंज केला तरी चालणार आहे. यालाच मी असंही लिहू शकते 7 24 25 किंवा याला मी असंही लिहू शकते 25 24 7. तिघांचा अर्थ सारखाच आहे. सो पायथागोरन ट्रिपलेटमध्ये या नंबरचा सिक्वेन्स तुम्ही कसा लिहा फरक पडत नाही. ठीक आहे. पायथागोरन ट्रिपलेटनंतर आपण ट्रँगल्स रिवाइज केलेले 30 60 90 डिग्री ट्रँगल अँड 45 45 90 डिग्री ट्रँगल आणि त्यानंतर त्या ट्रँगलचे काय प्रॉपर्टी आपण बघितलेल्या त्याचीसुद्धा एकदा रिव्हिजन केलेली. असा ट्रँगल की ज्यामध्ये असणारे अँगल्स नेहमी असा ट्रँगल असा राईट अँगल ट्रँगल बोलू शकतो आपण की ज्यामध्ये एक अँगल तर 90 डिग्री असणारच आहे राईट अँगल ट्रँगल आहे म्हणून. त्यानंतर सपोज एक अँगल 60 डिग्री आहे तर हा अँगल किती असणार आहे ट्रँगलच्या अँगलची सम नेहमी 180 डिग्री असते. त्यामुळे एक अँगल 90 आहे एक अँगल 60 आहे. तो हा जो थर्ड अँगल एक सपोज मी कन्सिडर केला एक्सची व्हॅल्यू किती असणार आहे 180 मायनस 150 म्हणजेच 30. सो हा अँगल नेहमी असणार आहे 30 डिग्री. त्यामुळे एखाद्या ट्रँगलमध्ये सपोज एक अँगल 90 आहे दुसरा 60 आहे तो ऑब्व्हियसली थर्ड असणार आहे 30 किंवा आपल्याकडे अशी इन्फॉर्मेशन असेल एक ट्रँगल आहे ज्यामध्ये एक अँगल 90 आहे एक 30 आहे तो जो रिमेनिंग अँगल आहे तो नेहमी 60 असणार आहे. सो असे जे ट्रँगल असतात याला आपण काय बोलतो 30 60 90 डिग्री ट्रँगल. ठीक आहे. या ट्रँगलची काय प्रॉपर्टी आहे या ट्रँगलच्या प्रॉपर्टीचा यूज करून आपण हायपोटेनियस आणि ट्रँगलचे जे 2 साइड्स आहेत त्याच्यामध्ये असणारे रिलेशन फाइंड करू शकतो. सपोज दिस इज ट्रँगल ABC हायपोटेनियस आहे AC. तर अकॉर्डिंग टू दिस थेरम 30 60 90 डिग्री ट्रँगल थेरम आपण काय लिहू शकतो 30 डिग्रीचा जो अँगल आहे त्याच्या ऑपोजिट साईड म्हणजेच BC. सो दिस साईड इज इक्वल टू हाफ ऑफ हायपोटेनियस म्हणजे हाफ ऑफ AC. ठीक आहे. आणि त्यानंतर 60 डिग्री अँगल आहे त्याच्या ऑपोजिट साईड म्हणजे AB. सो AB इज इक्वल टू √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेनियस. तर हे एक इम्पॉर्टंट रिलेशन आहे. याचा यूज आपण बरेचसे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी केलेला आहे. स्पेसिफिकली कुठे ज्यावेळेस आपल्याला असं मेन्शन केलेलं होतं की गिवन ट्रँगल इज इक्विलॅटरल ट्रँगल. इक्विलॅटरल ट्रँगल आहे म्हणजेच काय हा अँगल 60 असणार आहे हा अँगल 60 असणार आहे हा अँगल 60 असणार आहे तिन्ही साईड सारख्या लेंथचे असणार आहे. हा अँगल 60 आहे आणि सपोज जर इथे असं काही परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे सो हा अँगल नेहमी 90 असणार आहे हा 60 आहे त्याच्यामुळे हा इथला अँगल असणार आहे 30 डिग्री. सो 30 60 90 डिग्रीचा ट्रँगल इथे मिळाला. लगेच इथे मी ह्या प्रॉपर्टीचा यूज करून या 1 2 3 ह्या 3 साईडमध्ये असणारे रिलेशन फाइंड करू शकते. सो याचा यूज केव्हा होत आहे जनरली इक्विलॅटरल ट्रँगल्सवर आधारित दिलेला ट्रँगल इक्विलॅटरल आहे असे कंडिशन दिलेले असेल त्या केसमध्ये आपण या थेरमचा यूज केलेला. त्याच पद्धतीने अजून एक थेरम आपण बघितलेला तो थेरम होता फॉर ट्रँगल 45 45 90 डिग्री. राईट अँगल ट्रँगल आहे एक अँगल 45 आहे तर बाय सम ऑफ अँगल ट्रँगलची जी प्रॉपर्टी सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रँगल इज 180 डिग्री. त्या लॉजिकने अँगल सुद्धा किती असणार आहे 45 डिग्री. सो असा जो ट्रँगल असतो याला आपण बोलतो 45 45 90 डिग्री ट्रँगल. तर या ट्रँगलमध्ये काय रिलेशन आपल्याला माहिती आहे की या ट्रँगलच्या आता हा अँगल 45 आहे हा अँगल 45 आहे दोन अँगल सारखे आहे. आयसोसेलस ट्रँगल आपण बोलू शकतो आयसोसेलस ट्रँगल आहे त्यामुळे या अँगलच्या समोरची साईड ऑपोजिट साईड ही या अँगलच्या ऑपोजिट साईड ही म्हणजे ह्या दोन्ही साईड इक्वल असणार आहे आणि त्यांची लेंथ काय असते AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू ऑलवेज 1/√2 टाइम ऑफ हायपोटेनियस. ठीक आहे. 30 साठी हाफ 60 साठी √3/2 आणि ज्यावेळेस 45 45 90 डिग्री ट्रँगल असेल त्यासाठी दोन्ही साईड तर सारखंच असणार आहे. इथे हायपोटेनियसला आपल्याला 1/√2 ने मल्टिप्लाय करायचं आहे त्याच्यातून आपल्याला या 2 साईड मिळणार आहे किंवा हे रिलेशन इथे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. सो 45 45 90 डिग्री ट्रँगल नंतर आपण काही थेरम बघितलेले त्यामधला एक थेरम होता सिमिलॅरिटीचा सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रँगल. सो त्यासाठी आपण कशी केस कन्सिडर केली सपोज एक राईट अँगल ट्रँगल आहे ट्रँगल ABC आणि या ट्रँगलमध्ये मी काय केलं दिस इज हायपोटेनियस. तर या हायपोटेनियसवरती मी ऑपोजिट वर्टेक्सपासून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला किंवा एक अल्टिट्यूड ड्रॉ केले. ठीक आहे. ज्यावेळेस मी इथे परपेंडिक्युलर ड्रॉ करते सपोज हा पॉईंट M आहे या परपेंडिक्युलरमुळे हा जो मोठा ट्रँगल आहे अजून 2 ट्रँगलमध्ये डिवाइड होतो. तर इथे एक ट्रँगल दिसतोय इथे एक ट्रँगल दिसतोय. तर अशा केसमध्ये नेहमी हा जो ट्रँगल आहे ट्रँगल ABC हा सिमिलर असणार आहे. दिस ट्रँगल ABC इज सिमिलर टू ट्रँगल AMB अँड इज सिमिलर टू ट्रँगल BMC. सो थोडक्यात काय ज्यावेळेस आपण राईट अँगल ट्रँगलमध्ये असे परपेंडिक्युलर ड्रॉ करतो ऑन हायपोटेनियस त्यामुळे जे 2 ट्रँगल फॉर्म होत आहे
हे दोन ट्रँगल नेहमी एकमेकांशी सिमिलर तर असणारच आहे, प्लस ते ओरिजिनल ट्रँगल सोबत सुद्धा सिमिलर असणार आहे. सो ट्रँगल ABC सिमिलर टू ट्रँगल AMB सिमिलर टू ट्रँगल BMC. हे हा एक थेरम आपण बघितलेला. या व्यतिरिक्त अजून एक प्रॉपर्टी आपण बघितलेली. सपोज सेम केस, एक आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केली ऑन हायपोटेनस आणि याची लेंथ जर सपोज A असेल, ठीक आहे. आता परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे, त्यामुळे काय झालं, ह्या पॉईंटमुळे ही जी हायपोटेनस ही दोन पार्टमध्ये डिवाइड झालेले दिसते. एक पार्ट आहे AM आणि एक पार्ट आहे MC. सपोज AMची लेंथ मी B कन्सिडर केली आणि ही लेंथ मी C कन्सिडर केली. तर ह्या केसमध्ये आपण एक रिलेशन लिहू शकतो, A² इज इक्वल टू B इंटू C. ठीक आहे. म्हणजे ही जी अल्टिट्यूड आहे याचा स्क्वेअर इज इक्वल टू ज्या दोन पार्टमध्ये हायपोटेनस डिवाइड होते त्या पार्टचा प्रॉडक्ट. सो A² इज इक्वल टू B इंटू C. याला आपण बोलतो थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. कारण जॉमेट्रिक मीनच्या फॉर्ममध्येच आपल्याला हे रिलेशन मिळतं. सो दिस इज कॉल्ड एज थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. A² इज इक्वल टू B इंटू C. ठीक आहे. यानंतर आपण बघितलेला पायथागोरस थेरम आणि त्याचा कॉन्व्हर्स, आणि त्या दोघांचा प्रूफ आपण बघितलेला युझिंग सिमिलॅरिटीज. आठवते, सिमिलॅरिटी ऑफ ट्रँगल्स यूज करून आपण या दोन्ही स्टेटमेंटचा प्रूफ बघितला. आधी पायथागोरस थेरमचा प्रूफ कसं आहे ते बघितलं आणि त्यानंतर कॉन्व्हर्सचं प्रूफ कसं आहे ते सुद्धा बघितलेलं. त्यानंतर आपण पायथागोरस थेरमचे ॲप्लिकेशन बघितलेले. ॲप्लिकेशन म्हणजे काय, बाकीचे काही थेरम प्रूव्ह करण्यासाठी आपण पायथागोरस थेरमचा यूज करू शकतो. त्यावर आधारित काही क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केलेले आणि त्यानंतर आपण एक इम्पॉर्टंट थेरम पायथागोरस थेरमचा यूज करून प्रूव्ह केलेला. त्या थेरमला आपण बोलतो अपोलोनियस थेरम. अपोलोनियस थेरम. सो अपोलोनियस थेरम कधी यूज होतो, ज्यावेळेस दिलेल्या ट्रँगलमध्ये मेडियन हा शब्द मेन्शन असतो, किंवा असं दिलेलं असतं की एक सपोज एक ट्रँगल आहे, ट्रँगल ABC. ठीक आहे. त्यानंतर इथून जर मी अशी एक लाईन सेगमेंट ड्रॉ केली, ती लाईन ह्या वर्टेक्सपासून ऑपोजिट साईडला एका पॉईंटमध्ये येऊन इंटरसेक्ट करते आणि ह्या पॉईंटमुळे ही जी लेंथ आहे ही दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड होते. सो इन शॉर्ट एम हा BCचा मिड पॉईंट आहे. याचा अर्थ काय, ही जी AM आहे, AM इज अ मेडियन. एमला आपण काय बोलतो, मेडियन. ठीक आहे. तर यामध्ये ह्या ट्रँगलमध्ये AM मेडियन आहे. सपोज मी अशी एक लाईन ड्रॉ केली, हे दोन पार्ट, ही जी साईड आहे ती दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड होते. तर ही जी लाईन असणार आहे, सपोज याला मी N बोलली, तर BN ही सुद्धा एक मेडियन असणार आहे. त्याच पद्धतीने सपोज अशी अजून एक मी लाईन ड्रॉ केली, याला जर मी बोलली P, तर CPमुळे सपोज किंवा ह्या पॉईंट Pमुळे ही साईड दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड होते, तर ही सुद्धा असणार आहे मेडियन. तीन साईड आहे, तीन मेडियन ट्रँगल असणार आहे. तर हे असतं मेडियन. मेडियन जेव्हा किंवा दिलेलं असेल किंवा मेन्शन केलेलं असेल त्यावेळेस आपण अपोलोनियस थेरम यूज करतो. तर यामध्ये लगेच एक गोष्ट अजून बघून घ्या, ज्या ठिकाणी या तिन्ही मेडियन आपल्याला एकमेकांना इंटरसेक्ट करतात तो जो पॉईंट असतो त्याला आपण बोलतो सेंट्रॉइड. कारण सेंट्रॉइडवर आधारित एक क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेला. तीन मेडियन ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात त्या पॉईंटला आपण बोलतो सेंट्रॉइड. सेंट्रॉइड नेहमी आपण दाखवतो G या लेटरने. स्टँडर्ड आहे, सेंट्रॉइड नेहमी G या लेटरने दाखवला जातो. अजून एक रिलेशन किंवा अजून एक प्रॉपर्टी इथे आपल्याला लक्षात घ्यायची की सेंट्रॉइड जो आहे, सेंट्रॉइड प्रत्येकच मेडियनवर लाय करणार आहे. AM मेडियन आहे त्यावर G आहे, BN वरती G आहे किंवा CP वरती G आहे. तर हा जो सेंट्रॉइड आहे, हा सेंट्रॉइड नेहमी मेडियनला एका पर्टिक्युलर रेशोमध्ये डिवाइड करतो अँड दॅट रेशो इज 2:1. याचा अर्थ काय, सपोज मी AM मेडियन कन्सिडर केली. आता ह्या G पॉईंटमुळे मेडियन कोणत्या रेशोमध्ये डिवाइड होते, AG/GM किंवा AG/GM, बरोबर, AG/GM. तर हा जो रेशो आहे, हा रेशो प्रत्येक वेळेस असणार आहे 2:1 और 2/1. त्याच पद्धतीने सपोज जर मी ही मेडियन कन्सिडर केली BN, तर BG/GN इज इक्वल टू 2/1, CG/GP इज इक्वल टू 2:1. ठीक आहे. हे सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे कारण यावर आधारित एक क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेला आहे. सो नाउ व्हॉट इज अपोलोनियस थेरम. अपोलोनियस थेरम काय सांगतो, अपोलोनियस थेरम जेव्हा केव्हा ट्रँगलमध्ये मेडियन दिलेली असेल तर त्या मेडियनचं ट्रँगलच्या बाकीच्या साईडसोबत काय रिलेशन आहे ते रिलेशन डिस्क्राईब करतो. फॉर एक्झाम्पल, सपोज एक ट्रँगल आहे, ट्रँगल ABC, आणि या ट्रँगलचे एक मेडियन आहे AM. त्यामुळे हे दोन इक्वल पार्ट असणार आहे. तर आता अपोलोनियस थेरमच्या अकॉर्डिंग आपण काय लिहू शकतो, ही मेडियन आहे, मेडियन ऑपोजिट साईडला किंवा A वर्टेक्सपासून जी लाईन सेगमेंट ड्रॉ केली ती BCला दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड करते. ही साईड सोडून द्यायची, बाकीच्या ट्रँगलच्या दोन साईड कन्सिडर करायच्या. सो AB² आणि AC² इज इक्वल टू RHSला नेहमी 2 असणार आहे, 2 इंटू मेडियन स्क्वेअर. मेडियन म्हणजे काय, AM, 2 इंटू AM² प्लस 2 इंटू यामध्ये तुम्हाला हाफ पार्ट घ्यायचा, म्हणजे एक तर BM घ्या किंवा MC घ्या, दोघांची व्हॅल्यू सारखीच असणार आहे. तर तुम्ही BM घ्या किंवा MC घ्या, जशी क्वेश्चनची रिक्वायरमेंट असेल त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही व्हॅल्यू घेऊ शकता. सो दिस इज स्टेटमेंट ऑफ अपोलोनियस थेरम. या थेरमचा यूज करून आपण बरेचसे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले. त्या चॅप्टरमध्ये असे काही क्वेश्चन्स होते की ज्याचे सोल्युशन दोन वेजने होते. पायथागोरस थेरम सुद्धा आपण यूज करू शकतो किंवा अपोलोनियस थेरम सुद्धा यूज करू शकतो. तर बघायचं आपल्याला कोणती मेथड इझी वाटते त्या क्वेश्चनसाठी, त्या मेथडने तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता.
या व्यतिरिक्त हा एक लास्ट थेरम आपण बघितलेला, याचा आपण प्रूफसुद्धा बघितलेला. या व्यतिरिक्त आपल्याला काही प्रॉपर्टीजचा इथे यूज झालेला. फॉर एक्झाम्पल आपण एक प्रॉपर्टी बघितली की सपोज एक पॅरलोग्राम आहे, ठीक आहे. या पॅरलोग्राममधला जर एक अँगल 90 डिग्री आहे, पॅरलोग्राममध्ये असणारे एक अँगल 90 डिग्री आहे, तर आपण बोलतो दिस पॅरलोग्राम इज अ रेक्टँगल. या प्रॉपर्टीचा आपण यूज केलेला, ठीक आहे. का? कारण पॅरलोग्राम आहे, एक अँगल 90 डिग्री आहे. पॅरलोग्रामच्या बेसिक प्रॉपर्टी काय असतात? पॅरलोग्रामचे ऑपोजिट जे अँगल्स असतात ते इक्वल व्हॅल्यूचे असतात आणि ॲडजसंट जे अँगल्स असतात, ॲडजसंट म्हणजे काय, आजूबाजूचे. सो हा अँगल याचा ॲडजसंट अँगल असणार हा, यांची सम असते नेहमी 180 डिग्री. हा जो अँगल, हा पॅरलोग्राम आहे, हा अँगल जर 90 डिग्री झाला, एक अँगल 90 डिग्री आहे, तर याचं ऑपोजिट म्हणजे अँगलसुद्धा 90 असणार आहे. हा अँगल 90 आहे, तर हा जो ॲडजसंट अँगल आहे, या दोघांची सम 180 पाहिजे. एक अँगल 90 आहे म्हणजे हा अँगलसुद्धा किती असणार आहे? 90. हा अँगल 90 म्हणजे हा सुद्धा 90 असणार. सो पॅरलोग्राममध्ये जर एक अँगल 90 डिग्री असेल तर आपण कन्क्लूड करू शकतो दिलेला पॅरलोग्राम रेक्टँगल आहे. अजून एक प्रॉपर्टी आपण पॅरलोग्रामची बघितली की पॅरलोग्राममध्ये ज्या डायगोनल जे असतात, डायगोनल नेहमी एकमेकांना बायसेक्ट करतात. ही सुद्धा एक प्रॉपर्टी आपण बघितली. त्याचा यूज करून आपण काही क्वेश्चन सॉल्व्ह केलेले. पॅरलोग्राममध्ये डायगोनल एकमेकांना बायसेक्ट करतात. याचा अर्थ काय? ही लेंथ आणि ही लेंथ सारखी असणार आहे आणि या दोन्ही लेंथ सारख्या असणार आहे, ठीक आहे. बायसेक्ट करतात, ही प्रॉपर्टी सुद्धा आपण बघितलेली. अजून आयसोसेलेस ट्रायंगल काय असतं ते माहिती आहे आपल्याला. आयसोसेलेस ट्रायंगल म्हणजे असा ट्रायंगल ज्यामध्ये दोन साईडची लेंथ इक्वल असते. कोणत्याही दोन साईडची लेंथ इक्वल असते त्याला आपण बोलतो आयसोसेलेस ट्रायंगल. आयसोसेलेस ट्रायंगलमध्ये नेहमी या साईडच्या ऑपोजिट जे अँगल आहे ते सुद्धा इक्वल व्हॅल्यूचे असणार आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय? असा ट्रायंगल ज्यामधला प्रत्येक अँगल 60 डिग्री असणार आहे आणि ह्या ज्या तिन्ही साईड आहे, या तिन्ही साईड इक्वल लेंथच्या असणार आहे. तेवढ्या सगळ्या गोष्टींची आपल्याला गरज पडलेली पायथागोरस थेरमवर आधारित क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. सो अशा पद्धतीने पायथागोरस थेरम हा चॅप्टर आपला कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की या व्हिडिओजमधून खरोखर तुम्हाला काही मदत होते, काही शिकायला मिळतं, तर प्लीज तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हे व्हिडिओज नक्की शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. ऑल दी बेस्ट.